अजित पवारांची महानगरपालिकेच्या पर्पल दिव्यांग महोत्सवाला भेट। दिव्यांग मुलांच्या आणि व्यक्तींच्या स्टॉलला दिली भेट। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्पल दिव्यांग महोत्सवाचं आयोजन। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला महत्त्वपूर्ण आढावा। प्रयागराजमधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार, शिंदेंची माहिती। इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंटनं केलेल्या अभ्यासानुसार राज्यामध्ये 24,000 बसचा तुटवडा। राज्यातील 44 पैकी 30 शहरांमध्ये महापालिका आणि नगरपालिकांची सार्वजनिक परिवहन सेवाच उपलब्ध नसल्याचं समोर। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये भरधाव ट्रकनं महिलेला चिरडलं। अपघातामध्ये महिलेचा मृत्यू। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। अकोल्याच्या अशोक वाटिका चौकामध्ये उड्डाणपुलावरून उडी मारत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न। समयसूचकता दाखवत काही युवकांनी त्याला वेळीच पकडल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरची खरेदीचा 1 लाख क्विंटलचा टप्पा पार। लाल मिरचीची आवक वाढल्यामुळे दरात घसरण। मिरचीला 2200 ते 4000 रुपयांपर्यंत। राहुल प्रियंका महाकुंभात स्नान करणार। काँग्रेस सेवा दलाकडून तयारी। महाकुंभ सेवा शिबिरामध्ये 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान कार्यक्रम। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची भेट। महाकुंभला अंधविश्वास म्हटल्यामुळे नागा साधू संतापले। 10 ते 15 तरुणी महाकुंभ हा अंधविश्वास असल्याचा प्रचार करत होते। नागा साधूंनी स्टॉलची केली तोडफोड। व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।